ठाणे जिल्ह्यातल्या वज्रेश्वरी देवीच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। 30 एप्रिलपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे। देवीच्या महापूजेनं या यात्रेला सुरुवात झाली। या दिवसात पारंपरिक पद्धतीनं पूजा अर्चा आणि महाअभिषेक करत धार्मिक कार्यक्रम पार पडतील। नाशिक आणि पालघरमधनं अनेक भाविक या यात्रेसाठी दाखल झालेत। यात्रेकरूंच्या सोयी सुविधा आणि देवी दर्शनासाठी योग्य ते नियोजन केल्याची माहिती देवस्थानच्या विश्वस्तांनी दिलेली आहे। आमच्या आजोबांपासूनची परंपरा चाललेली आणि एक आमची देवी वज्रेश्वरी मातेची देवीची एक सर्वांची म्हणजे श्रद्धास्थान आहे। आम्ही दरवर्षी बैलजोडी घेऊन येतो मंदिरामध्ये, बैलांचं वगैरे दर्शन वगैरे करून नंतर पालखीचं दर्शन करून बैलजोडी जोतून आपल्या गावी निघून जातो। वैशाख शुद्ध प्रतिपदे म्हणजेच रात्री 12 वाजता देवीचा भव्य दिव्य असा पालखी सोहळा सुरू होतो। देवी पालखी सोहळा सुरू झाल्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता देवी मंदिरात येते। या 3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनाकरिता येत असतात। त्यांच्यासाठी राहण्याची पिण्याची मंडप सुविधा देवस्थानाने केलेली आहे व त्यांना व्यवस्थित सुलभरित्या दर्शन व्हावे याकरिता रेल्वे व्यवस्था सुद्धा देवस्थानाने केलेली आहे। या वर्षी 25 ते 30 असं 6 दिवसाचा एकूण यात्राचा कालावधी छान उत्साहात पार पडतोय। आज देवीची पालखी आहे। रात्री 12 वाजता देवीची पालखी मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये निघते आणि खूप छान असते, बघण्यासारखं असते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।